पाहतोय मैदानात सज्ज आहेत, ज्या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि पोईस जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव 2024। रोहन आणि श्री दांडेकर हे सर्पमित्र देखील आहेत। खूप चांगले योगदान या परिसरामध्ये 40+ मास्टर्स क्रिकेटमध्ये देखील कांदिवली विलेजसाठी ज्यांचं योगदान, एक कांदिवलीचा संघ तर एक मालाड। ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राजू पंडित आपलं देखील हार्दिक स्वागत। स्ट्राइकला रोहन, नॉन स्ट्राइकला श्री आणि पहिलं षटक घेऊन मनोज। एक जबरदस्त खेळाडू आहे मनोज, एक ऑलराऊंडर। संघाला ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्यावेळेस आपण पाहिलं तर ऑल स्टार स्पोर्ट्स आहे, गोल्डन, मालाड या परिसरातील देखील आपण ऍक्शन मध्ये पाहू शकलो असतो, मात्र आज या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। जयेश आहे कव्हरला, आपण पाहतोय उमेश आहे ना मिड ऑफला, उमेश चिकू पुजारी ना, तो रात को लोग बोलते की उमेश पुजारी याला आपण पाहतोय कव्हरला आहे, मिड ऑफला आहे कव्हर। एक्स्ट्रा कव्हरला उमेश, कव्हर पॉइंटला आपण पाहत आहोत तो म्हणजेच जयेश। पॉइंटला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचं नाव आहे खंडू। एक मिडॉनला खेळाडू आहे, शॉर्ट मिड विकेट, सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत। तर पहिलं षटक घेऊन मनोज, पॉवर प्लेचं षटक आहे, एक सबस्टिट्यूट आपण पाहतोय आणि गोलंदाज सज्ज होते। रोहनसाठी पहिला चेंडू, मनोजाचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कव्हरच्या वर मारल्या फटका। जय जाईपर्यंत चेंडू निश्चितपणे जाईल सीमा पार, हा येतोय पहिला चौकार, 4। महावीर नगर कांदिवली मधील संघ आहे स्ट्रायकर 11। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड, आपल्याला पाहायला मिळतोय जो मिड ऑफला उभा आहे, ज्याचं नाव आहे अभिषेक नाहीये, एबी आहे, अक्षय भोसले। पहिलाच आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र विकास आलेले आहेत, जो खेळाडू सबस्टिट्यूट त्यांनी घेतला होता। चला लवकर, एक डीप कव्हरला विकास, एक जबरदस्त अनुभव, एक टीचर है विकास जी, विकास शर्मा ना, विकास दुबे, विकास जी एक बहुत ही बढ़िया क्रिकेटर है और शिक्षक के तौर पर भी इनका योगदान है। तो मनोज की पहली गेंद पर चौका आया है, 4 रन के साथ शुरुआत। हमारे कॉम्बॉक्स में दर्शील है, दर्शील जोशी, इस गेंद को खेले मिड ऑन पर खिलाड़ी, रनआउट का मौका, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर जरूरत थी डायरेक्ट हिट की, जिन्होंने थ्रो किया जो खिलाड़ी हम देख रहे करण। तो 2 गेंदे, रन संख्या 5। पहली ओवर कर रहे मनोज, बल्लेबाजी कर रहे हैं टीम स्ट्राइकर 11 कांदिवली बनाम ऑल स्टार स्पोर्ट्स मलाड। इन दो टीमों के बीच है मुकाबला। फील्डिंग में बदलाव किया है, मिड ऑन पर अब आए जयेश मावड़े और करण अब जा रहे हैं कवर पर, एक्स्ट्रा कवर, जहां पर हम उमेश पुजारी चीकू को देख रहे हैं और अब अक्षय भोसले ये भी अब आ रहे हैं लॉन्ग ऑफ पर। फील्डिंग में बदलाव है क्योंकि लॉन्ग ऑन का खिलाड़ी सर्कल के बाहर नहीं अंदर आए हैं और अब मिड ऑफ था वो अब पीछे, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं। श्री 40+ मास्टर्स में भी बहुत ही बढ़िया योगदान। 9 नवंबर को जो मुकाबला हुआ था पोईस जिमखाना नीलेश नंबरी की टूर्नामेंट में, बहुत ही अच्छा योगदान। ऑन साइड पर कलाई के साथ खेला है, लेकिन देखेंगे देखिए करण के पास ही बॉल आ रहा है, पहले मिड ऑन पर गए थे उनकी तरफ गेंद, अब शॉर्ट मिड विकेट पर उनकी तरफ गेंद। रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ इस पहले ओवर में 6 रन, 3 गेंदें हो चुकी है, रन संख्या बिना विकेट के नुकसान पर 6। गेंदबाजी के लिए तैयार फिर एक बार मनोज, एक अच्छी गेंदबाजी हम कर रहे हैं जिस तरह से वो बता रहे हैं, लेकिन उतने ही सक्षम बल्लेबाजी के लिए यहाँ पर तैयार जो खिलाड़ी हम देख रहे हैं। ओ अच्छी गेंद, फुलर लाइन न्यूयॉर्क करना चाहते थे, टिपिकल मुंबई क्रिकेट में जिसे ब्लॉक हॉल
बुंदा अक्षरशः खोदून काढायचं होतं, मात्र बघूया या ठिकाणी एक धाव आहे, कुठल्या प्रकारे डिक्लेअर नाही आहे, अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकते. ये देखिए क्या कर रहे थे, लेग स्टंप के बाहर वाइट. इस वाइट के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 8 रन. अगली गेंद अच्छी गेंद ब्लॉक हॉल में फिर एक बार. 2-3 गेंदें अगर देखा जाए तो जिस अंदाज से इन्होंने की है, इसे पता चलता है इनका खेलने का अलग अंदाज है, गेंदबाजी में अलग बदलाव. जब जब ये क्रिकेट खेलते हैं, केपीएल हो, केपीएल का नया संस्करण भी हम देखेंगे, लेकिन जिस अंदाज से ये गेंदबाजी कर रहे हैं मनोज, कमाल की किफायती वाली गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी, अनुशासन पूरी तरह से भरा हुआ है. और मिस टाइम स्ट्रोक आड़े बल्ले के साथ खेलने गए. पहले ओवर की समाप्ति, रन संख्या 8. और खंडा भी आए हैं काजूपाड़ा बोरीवली. और रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 8 रन बिना विकेट के नुकसान पर. श्री और रोहन, अब काजूपाड़ा की टीम भी आए, जिस टीम का नाम है गणेश 11, काजूपाड़ा बोरीवली ईस्ट. खांडेकर खांड्या एनएमपीएल में बहुत बढ़िया इनका योगदान था. 2011 जब नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग का आयोजन किया गया था, एनएमपीएल पहला सीजन, एक कमाल के खिलाड़ी उभर कर आए थे. प्रतीक ठाकुर को भी हम देख रहे हैं, सुंदर अजीत सुंदर प्रतिष्ठान के खिलाड़ी कोच, जो शिम्पोली के लिए भी अपना योगदान देते हैं. और इसके पहले आपको आना था प्रतीक, जो मुकाबला हुआ था रुद्र फाइटर्स, विजय तिवारी 11 जिस टीम से मिलू भी खेले थे. तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 8 रन. गेंदबाजी के लिए खंडू, अभी हम जिसे मिले वो है खांडेकर खांड्या, मैन फ्रॉम काजूपाड़ा बोरीवली ईस्ट की टीम. गणेश 11 को भी देखेंगे हम, श्री गणेश 11 मालाड और गणेश 11 बोरीवली, ये दो टीम के कप्तान तयार रहे. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन, सुरू असलेला सामना ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड आणि स्ट्रायकर 11 या मॅच मधील, या सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर ब्रेकच्या दरम्यान तुम्हाला टॉस साठी व्यासपीठावर यायचं आहे. गणेश 11 आणि श्री गणेश 11 मालाड, बोरिवली आणि मालाड. राऊंड विकेट, खंडूचा पहिला चेंडू लेग कटर, चेंडूवर खेळाडू येईपर्यंत एकदा पूर्ण केली. चांगला थ्रो, क्या बात है, बंटीच्या हातामध्ये. नावच खंडू आहे, खंडू. दर्शील जोशी आहेत तुमच्या बरोबर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये. सह्याद्री स्पोर्ट्स, सह्याद्री स्पोर्ट्स, सर्वांना विनंती आहे, सह्याद्री स्पोर्ट्स जेवण करून जायचंय, जेवणाची व्यवस्था आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची व्यवस्था आहे. सह्याद्री स्पोर्ट्स आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. राजा सगळ्यांना घेऊन या, दिनेश, निखिल, समीर पाटकर, आपला संघ घेऊन या. पुढचा चेंडू, व्हाट अ शॉट, कडक, आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिगी. श्री दांडेकर, क्या बात है. दांडेकर फॉर्म मध्ये आलेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आमचे स्ट्रायकर एंडला अंपायर युवराज दांडेकर, बॅटिंग करताय श्री दांडेकर, श्रीपाद दांडेकर, प्रेमाने श्री बोलतो आम्ही त्यांना, सर्पमित्र देखील ते आहेत. एक जबरदस्त फटका, डावखुरा बॅट्समनने मारलेला पहिला षटकार, एवढा दूर आपण पाहतोय. ओव्हर पिच मिळाला चेंडू आणि धाव संख्या पुढे सरकते. एकूण टोटल 1.2, 15 धावा.
पुढचा चेंडू चांगला कमबॅक करतोय पुढच्या चेंडूवर. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लक्षात घ्या की आपल्या जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी आहे याची नोंद घ्या. पुढचा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेला. व्हॉट अ शॉट. पहिला जेवढा लांब होता त्याच्यापेक्षा दूरवर मारलेला. हवाई यात्रा, हवा के साथ साथ घटा के संग संग, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन. व्हाट अ शॉट. क्या बैटिंग कर रहे देखिए बल्लेबाज. ये अगर इनके अलग अंदाज में आएंगे तो ये मैच बनाने के लिए ये बहुत ही कमाल के खिलाड़ी है. अनुभव पूरी तरह से है इनके पास. और खंडू जो इस टीम के प्रमुख गेंदबाज है, इन पर ये हम देख रहे हैं कि जिस तरह से आक्रमण कर रहे हैं. इस गेंद को ऑन साइड पर खेले, डीप पर विकास जी तैयार. 1 रन तो पूरा किया है, जब तक कि वहां पर फील्ड करे 1 रन से संतुष्ट. रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 22 1.22 की 21 सॉरी 27 आहे आणि आताची एक 22 बरोबर आहे. 1.5 पुढचा चेंडू डाव्या एसटी बाहेर. बंटीत होते क्लोज, मात्र त्या दरम्यान शिंदे फील्ड करेपर्यंत 2 धावा वाईडला प्लस अशा एक एक्स्ट्रा देखील मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 24. पहिल्या ओव्हरमध्ये जे शक्य नव्हतं मात्र या ओव्हरमध्ये ते शक्य केलं. खेळाडूंना विनंती आहे की आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवून जायचं प्रत्येक खेळाडूने. एक डॉट चेंडू, धावसंख्या 2 ओलांडून 24. पाच. नमस्कार. क्या बोल रहे हो? यस यस. ना अच्छा ही करेंगे. बोला मैं जरूर जरूर. हाँ, यहाँ पर भी आने वाले थे, देखेंगे अभी. थैंक यू, आपका प्यार मिलता रहे बस. व्हाट अ शॉट. और गेंदबाज जयेश पर टूट पड़े बल्लेबाज. लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. 6 रन और एक कमाल का स्ट्रोक. रोहन बल्लेबाजी कर रहे हैं. बोलना. बोल बोल बोल. श्रीपाद दांडेकर 2 बॉल 2 षटकार 1000 रुपये. बघा प्रेक्षक या ठिकाणी लाईव्ह जे स्पर्धा पाहतायत, साईनगरचा राजा मंडळाचे, त्याचप्रमाणे ओमसाई गोविंद पदक जे आहे, ज्या गोविंद पदकाचे देखील एक महत्वाचे खेळाडू प्रशिक्षक देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. आणि साईनगर प्रीमियर लीगचे आयोजक विलांची राणे यांच्याकडनं शुभेच्छा. आणि 2 चेंडू 2 जर षटकार मारले तर श्रीपाद दांडेकर आपल्यासाठी ते पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. विलास राणे धन्यवाद, थँक्यू. स्ट्राईकला रोहन. धाव संख्या पुढे सरकते एकूण वाईडने.
आता मात्र या चेंडूला दाबून खेळायला गेले, थोडस फुटवर्क व्यवस्थित नव्हतं निश्चितपणे, त्यामुळे तो बॉल व्यवस्थित पुढे जाऊ शकला नाही, कारण ज्या पद्धतीने त्याला स्क्वेअर ड्राईव्ह खेळायचं होतं. दुपारचं सत्र आहे, प्रत्येक खेळाडूंना विनंती राहील, आपण इथे आलेला आहात, कंपल्सरी आपल्याला सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी अल्पोपहार, चहा हे देखील तुमच्यासाठी व्यवस्था होती. संध्याकाळी देखील जे जे खेळाडू खेळतात त्यांच्यासाठी देखील ती व्यवस्था आहे. आता मात्र या चेंडूला खेळून काढले डीप मिड विकेटला, एक धाव पूर्ण करतोय जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड, आणि काय करले बघा या ठिकाणी श्रीपाद थांबले होते, त्यानंतर निघाले. एवढा चांगला बॅट्समन उभा आहे आणि त्याला तुमची निश्चितपणे विकेट थांबवणं गरजेचं होतं. ही विकेट फार महत्वाची आहे. एवढे चांगली बॅटिंग करते, दोन चांगले कनेक्ट केले, एवढी चांगली बॅटिंग आपण पाहत आहोत, मात्र या दरम्यान चूक झाली. तर नवीन बॅट्समन येतोय हेमंत, संख्या 32. रोहन आणि हेमंत या दोघांवरचा जबाबदारी. स्ट्रायकर 11 महावीर नगर कांदिवली, या कांदिवली संघामध्ये आपण पाहतोय कांदिवली विलेज, सुभाष लेन, इराणीवाडी, त्याचप्रमाणे साईनगर, वेगवेगळे असे खेळाडू आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक 11, नवीन फलंदाज आलेत हेमंत, बॅट्समन स्ट्राईकला रोहन, गोलंदाज आहेत ते म्हणजे जयेश, वाईड येतोय नवीन फलंदाज हेमंत. या वाईडने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 32. अनिकेत जावकर आपलं देखील हार्दिक स्वागत. फर्स्ट वन लाईव्ह अपडेटर. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायला गेले होते, एक धाव तर पूर्ण केली, मात्र युवराज आपण पाहतोय या ठिकाणी ज्या पद्धतीने श्रीपाद दांडेकर बाद झाले. निश्चितच 10-15 धावा कमी होऊ शकतात, ज्या पद्धतीने त्याचा खेळण्याची एक स्टाईल होती, ज्या फॉर्म मध्ये होता, टच मध्ये होता. राजू पंडित, अमेय नाईक, जुने खेळाडू नर्मदा अर्जुनचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अमेय नाईक सर आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू स्लोवर वन लेग ब्रेक, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. खेळाडू बाद, गॉन, क्लीन अप. हेमंत आउट, ज्याची गरज होती विकेटवर थांबून खेळण्याची. महत्वाच्या विकेट्स गेल्यात बघा, या 2 विकेट सामन्याचं गणित समीकरण बदलणाऱ्या ठरू शकतात, कारण युवराज ज्या प्रकारे बाद झाला, हेमंत बाद झाला, आणि दोन्ही आघाडीचे प्रमुख खेळाडू म्हणजे जर आपण रोहनला पाहिलं तर नवीन फलंदाज आहेत ओमकार, हरी, निक नेम हरी, बॅट्समन आले ओमकार, का देईल संघाला आकार, ज्याची गरज आहे संघाला तो ओमकार. जयेश गोलंदाजी केल्यानंतर 2 षटक झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज येतोय संघासाठी, तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मनोज. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला ओमकार. रोहन स्ट्राईकला सज्ज होते, जो आघाडीला आलेला आहे श्रीपाद बरोबर. जलद गतीने टाकला चेंडू, चांगल्या प्रकारे गॅप शोधून काढला, डाऊन द ट्रॅक, कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या 33. डावखुऱ्या बॅट्समन साठी आपण शॉर्ट पॉइंटला खंडूला पाहतोय, एका बाजूला उमेश पुजारी आहेत, करण आहे, एबी आहे तो म्हणजे लॉंग ऑनला, डीप मिड विकेटला जयेश आहे, डीप स्क्वेअर लेगला आहे विकास, लॉंग ऑफला आहे तो म्हणजेच जयेश मावळे. सो दीज आर दी ऑल प्लेयर्स. गणेश 11 आणि श्री गणेश 11 मालाड या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. गणेश 11 आणि श्री गणेश 11 मालाड. स्ट्राईकला ओंकार, गोलंदाज सज्ज मनोज, राईट ओव्हर द विकेट. ओ दॅट्स द ब्युटी, खूप सुंदर असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे खरं म्हणजे पाहिलं तर मिस टाइम केलेला स्ट्रोक होता, ज्या पद्धतीने गुडलेन किंवा ओव्हरपिच चेंडू हाताळताना श्री गणेशचे कॅप्टन आलेले आहेत मालाड. गणेश 11 काजूपाडा बोरिवली. खांडेकर, खांड्या आपण देखील या टॉस साठी. पुढचा चेंडू ओमकार साठी. क्या बात है, जलद गती, रनआउटची संधी, पण तिकडे संधी होती, मात्र या ठिकाणी संधी हुकते.
पंचांचा इशारा आपण पाहत आहोत. हेमंत ठाकूर मात्र एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या पुढे सरकते 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द 4th ओव्हर. 3 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र श्रीपाद बाद झाल्यानंतर हेमंत परतला आणि आता मोठी जबाबदारी रोहन याच्यावर असेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करते मनोज. जो मिड ऑफचा खेळाडू त्याला कव्हरला घेतलाय. जो डीप एक्स्ट्रा कव्हरला विकास आहेत त्यांना थोडस वाईडिश कव्हरला आपण पाहतोय. लॉंग ऑफला आहेत सुद्धा एबी. पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. काल अंकुर यादवला पाहिलं, शिफा स्ट्रायकर मालाड. काल सोहमला पाहिलं, साईशा 11 गोराई. आणि आज मनोजला पाहतोय. ऑल स्टार स्पोर्ट्स आणि निश्चितच ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड मॅन फ्रॉम कुरार. केपीएल मध्ये अक्षरशः ज्यांनी गाजवलंय असे खेळाडू. कुरार विलेज प्रीमियर लीग गेले 2 वर्ष 1 वर्ष आम्हाला करण्याची संधी मिळाली. 10वं पर्व 15 दिवस नाईट टुर्नामेंट असते, डे नाईट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल यादव. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन रवी चषक. आता मात्र ऑन साइडला केलेला फटका डीपला खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण करतोय आणि थोडासा चांगला कॉल दिला रोहनने. आता जेवण सुरू झालेलं आहे. सर्व खेळाडूंनी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे जायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती राहील. षटक क्रमांक समाप्त होते. 4 धावसंख्या आहे. 35 2 गडी बाद. साठी कॅप्टन तयारच आहे तिथे. श्री गणेश 11 मालाड. धावसंख्या 35 धावसंख्या 35 2 गडी बाद. दर्शिल जोशी आमच्यावर कॉम्बॉक्स मध्ये पॉपकॉर्न खात आहेत. थोड्या वेळानंतर जेवणाचा देखील आनंद घेतील. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्ताने. भावाचं नाव काय मीत ना. दर्शिल जोशी इथे आहेत. गोलंदाज आता आपण बघूया कोण येतोय. ऑल स्टार स्पोर्ट्स मालाड संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन बॉलर नेम विकासजी नाही, अनिल आलेला आहे. गोलंदाजीसाठी येतोय अनिल. शेवटचं षटक घेऊन. स्ट्राईकला आहेत रोहन. मी विनंती करतोय काजूपाडा बोरिवली गणेश 11 खांड्या टॉस साठी या. कारण प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश 11 मालाड या संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी आलेले आहे. श्री गणेश 11 मालाड, गणेश 11 बोरिवली. जी आता बाईक लावली थोडीशी त्याचा मिरर साईडला करा. पहिला चेंडू तो मात्र डॉट निर्धाव. चांगलं षटकातील पहिला चेंडू अनिल याचा. हॅलो किती वाजता. चला दोन्ही कॅप्टन इकडे या. खांड्या इकडे वरती इकडे. श्री गणेश 11 आणि गणेश 11 समोर जे बाईक लावतायत त्यांना विनंती आहे ते मिरर त्या बाईकचं थोडं साईडला करा. तू बरोबर उभा आहेस आता. व्हाईट अँड व्हाईट. हा थँक्यू. नाही नाही तुझ्या मागे मित्रा पुढे चालत येतोस ते ट्रॅक वरून चालत येतोस. व्हाईट अँड व्हाईट. तो बॉल ती मिरर थोडी साईडला करा. मिरर तिकडे प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांना विनंती आहे डीप स्क्वेअर लेगला. हा थँक्यू. थोड्या थँक्यू धन्यवाद मित्रा. धावसंख्या 37. 5व्या षटकातील पुढचा चेंडू अनिलचा डाव्या यष्टी बाहेर. पंचांचा इशारा वाईड. अवंतर धाव. धावसंख्या 38. 3 गडी बाद 38 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. ऑल स्टार स्पोर्ट्स नवीन फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय. बॅट्समन श्री गणेश 11 मालाड काय घेतलंय.
1-2 मिनिटं घेतलेली आहेत त्यांनी. मला वाटलं बॅटिंग बॉलिंग घेतील, फिल्डिंग घेतील. तो बोलते मी 2 मिनिटं घेतो, कोण 1 मिनिटं घेतो, कोण 5 मिनिटं घेतो. व्हॉट अ शॉट, क्लिअर होणार का? आणि रितेशने मारलेला फटका मात्र सुंदरसा झेल. प्रितेश आउट. प्रितेश, कल हार थी आज जीत है, कल प्यार था आज प्रीत है. प्रितेश आउट. आणि आता नवीन बॅट्समन येतोय सागर. बॉल बॉल द्या, बॉल लवकर. 3 बॉल झालेत ना उद्देश. 3 to go. 3 to go आहे सर ना, हेमंत सर. येस, 3 to go. सागर आलेला आहे स्ट्राईकला. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे श्री गणेश 11 मालाड. बोरिवली संघ तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे. सुरेश दळवी सर, सुशील पंडित, आपलं हार्दिक स्वागत. राजू पंडित, सुशील पंडित, दत्ता ठाकूर, अमेय नाईक, सुशील पंडित. बघा एकेकाचे सर्व नर्मदा अर्जुनचे खेळाडू आहेत. हे सर्व असे मित्र भेटले की फार आनंद वाटतो. अमेय नाईक देखील आहे, अजून एक नवीन पिढी. मात्र त्याच पिढी मधले खेळाडू. बॅकफुटला गेले, चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह केला, एक धाव पूर्ण करतोय. मात्र एका धावेने समाधान सागरला. धाव संख्या पुढे सरकते 39. कालपासून 91, 81, 72, 76, 40, 40, 48, 68. आज सकाळी 65, त्यानंतर 41 आणि आता 39 आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राऊंड द विकेट. अनिल, फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस, बात, व्हाट अ कॅच, क्या बात है जयेश मावळे, कमाल का कॅच, एक्स्ट्राऑर्डिनरी, आउटस्टँडिंग. बघा किती चांगलं कौतुक करतोय रोहन. ज्या प्रकारे बाद झालाय, जी बॅटिंग करत होता, बाद झाल्याचं दुःख आहेत, मात्र आपल्या खेळाडूने घेतलेल्या झेलाचं कौतुक. चला या स्पोर्ट्समॅनशिप साठी रोहनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम खेळ, याला म्हणतात खिलाडी वृत्ती. स्पोर्ट्समॅनशिप काय असते दाखवून दिलंय की जरी मी बाद झालो असलो तरी सुद्धा जयेशने देखील तितकाच उत्कृष्ट झेल. अमेय नाईक सर देखील त्याचं कौतुक करतात. डाव्या बाजूला आउटफील्ड कव्हर करत सुंदर असा झेल झेपावत खाली. न्यू बॅटर, थांबा 2 मिनिटं, नाव नाही आहे, लगेच आम्ही सांगू. नया है वह बॅट्समन का नाम अजय. शेवटचा चेंडू, धाव संख्या 39. राऊंड द विकेट. अनिल, अजयने मारलेला फटका कॉटन बोल्ड, खेळाडू बाद, गॉन. धाव संख्या 39. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, लक्षात घ्या. 42 विन. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवणासाठी आपल्याला जायचं आहे टेंट मध्ये, लक्षात घ्या. 42 विन. यानंतर तयार राहायचं श्री गणेश 11 मालाड, गणेश 11 बोरिवली. थँक्यू. बंद कर.
पहिला चेंडू कव्हरला. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द आफ्टरनून. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ज्या स्पीडने आला त्याच स्पीडने बाहेर. 6 धावा. जबरदस्त सुरुवात. स्ट्राइक ला बैटर है कोहली और गेंद गई है गोली की तरह बाहर. 6 रन. श्रीपाद दांडेकर गोलंदाज लेफ्ट आर्म पहिलं षटक टाकतात पॉवर प्लेचं. जबरदस्त सुरुवात. बॅट्समन कोहली. नॉन स्ट्राइकला बॅट्समन ज्याचं नाव आहे करण. पॉवर प्ले मध्ये फार महत्वाची गोलंदाजी राहील. फोर्स वन लाईव्ह ला आपण स्पर्धा पाहतोय. आता मात्र सोपा झेल. ओ एका हातात. क्या देख रहे थे, क्या कर रहे थे. रजनीकांत स्टाइल में कैच लेने के लिए गए. 1 धाव, 2 धाव आणि 3 धावा. सहज सोपा झेल होता. लॉलीपॉप फसवलं होतं. स्लोअर वन टाकला होता. चेंज ऑफ पेस होता. एका हातामध्ये झेल घ्यायला गेले ओंकार. आणि ज्या प्रकारे झेल सुटलेला आहे. 2 बॉल, धाव संख्या 9. 3 धावा निघाल्यात. आता कव्हरला खेळाडू येतोय तो म्हणजेच आय थिंक सागर. बघूया कोण आहे इथे कव्हरला. क्षेत्रक्षणामध्ये आपण पाहतोय बदल. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. ओव्हर द विकेट. युवराज सॉरी श्रीपाद. व्हॉट अ शॉट. कडक. ओळखलं, पाहिलं आणि चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. प्रमुख अंपायर की भूमिका निभा रहे युवराज दांडेकर. गेंदबाजी कर रहे श्रीपाद दांडेकर. बल्लेबाजी कर रहे करण. नॉन स्ट्राइक एंड पर है कोहली. रन संख्या 13. क्या होगा मेरा, क्या होगा तेरा. गेंदबाजी और बल्लेबाजी इन दोनों टीमों के बीच ये चल रहा है क्रिकेट का रंग. रंग में भंग और एक जीवन दान भी. रन संख्या 13. अगली गेंद स्लोअर वन. इस गेंद को जल्दी खेलना चाहते हो लेकिन वहां पर गैप में खेला हुआ स्ट्रोक. खिलाड़ी वापसी की जाएंगे. गेंद सीमार के बाद 4 रन और एक चौका. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 4 रन. 13 और 4 17. 17. खतरा यहां पर स्ट्राइकर 11 खांदेवली टीम के लिए. जो कैच छूटा, जहां पर सपना टूटा और यहां पर ये गेंदबाज का दिल टूटा. राउंड विकेट श्रीपाद. क्या बात है. कडक पॉवरफुल हिट. सुंदर फटका. ज्या पद्धतीने पूल केलेला आहे खूप सुंदर पद्धतीने टायमिंग पाहायला मिळालं. 1 धाव. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 18. शेवटचा चेंडू शिल्लक. श्रीपाद दांडेकर. पहिलं पॉवर प्लेचं P1 सुरू आहे. नाही मागे जातोय. कॉल करायचा एक. व्हॉट अ शॉट. 6 धावा. षटकार. 18 आणि 7 24. किती करायचे 40 करायचे ना. 16 धावांची गरज. 16 टू विन. याच्या अगोदर देखील आपण पाहिला 2 ओव्हर मध्ये सामना संपला. आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारचा सामना सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी आता बॉलर येतं ज्याचं नाव आहे. बॉलरचं नाव प्रितेश. स्ट्राइकला करण. 24 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 16. स्ट्राइकला बॅटर आहे तो म्हणजे करण. करण आपल्या वैयक्तिक आपण जर पाहिलं तर खेळतोय 9 वर आणि कोहली खेळतोय 3 बॉल 15 वर, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मिस टाइम स्ट्रोक और 1 रन के साथ जिस तरह से ये पहला विकेट यहाँ पर मिलता हुआ एक बिफोर के माध्यम से, ये देखिए विकेट का पतन. प्रीतेश को मिलने वाली पहली सफलता. और ये देखिए अक्रॉस द लाइन जाने के लिए गए और जिस अंदाज से अपील किया था सामने पाया. विकेट का पतन. पहला विकेट 24 पर
अब नए बैटर आ रहे जिनका नाम है जयेश।